विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामधला आपण प्रकरण 9 हा जो पाठ आहे यामध्ये कार्बनी संयुगे यामध्ये पाहत असताना कार्बनी संयुगाबाबतीत आपल्याला संयुग किती प्रकारचे आहेत हे माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे। तर संयुगाचे प्रकार आपण कशा प्रकारे पडतात या अगोदर सुरुवातीला आपण कार्बनी संयुग कशाला म्हणायचं आणि हे आपण मुद्दा पाहूया। आता संयुग म्हणजे काय तर दोन किंवा अधिक मूलद्रव्ये जेव्हा रासायनिक अभिक्रियेने एकत्र येतात तेव्हा तयार होतो तो म्हणजे संयुग। आता ही जी संयुगे आहे, संयुगामध्ये दोन किंवा अधिक मूलद्रव्ये रासायनिक अभिक्रियेने वजनी प्रमाणात एकत्र येऊन तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुग होय। आता संयुगाचे प्रकार जे आहेत ते आपल्याला यामध्ये सेंद्रिय संयुगे आणि असेंद्रिय संयुगे अशी दोन प्रकार यामध्ये पडतात। पण कार्बनी संयुगे हे पाहत असताना यामध्ये सुरुवात आपल्याला ही द्रव्यापासून आपण करूया। द्रव्य आपण त्याला मॅटर म्हणतो। या द्रव्याचे प्रकार जे आहेत हे 3 प्रकार यामध्ये पडतात। एक म्हणजे मूलद्रव्य, मूलद्रव्य। दुसरा जो प्रकार आहे तो आहे संयुग आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मिश्रण। आता मूलद्रव्य कशाला म्हणायचं की ज्या पदार्थामधील घटक द्रव्यांचे रासायनिक गुणधर्म आणि भौतिक गुणधर्म एक समान असतात। प्रत्येक कणाचे, प्रत्येक घटकाचे गुणधर्मे समान असतात अशाला आपण मूलद्रव्य म्हणत असतो। आणि संयुगामध्ये दोन किंवा अधिक मूलद्रव्ये जेव्हा एकत्र येतात आणि त्यांची वजनी प्रमाण एकत्र येऊन जो नवीन पदार्थ तयार होतो तो म्हणजे संयुग। म्हणजे मूलद्रव्याचं एकत्रित आल्याने पदार्थ जो मिळतो तो म्हणजे संयुग। आणि मिश्रण म्हणजे दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणामध्ये एकत्र आले, दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणामध्ये एकत्र आले त्यापासून तयार होतात ते म्हणजे मिश्रण आहे। आता मिश्रणाचे प्रकार तसं पाहिलं तर ही वेगवेगळे आहेत, संयुगाचे प्रकार वेगवेगळे आहेत। मूलद्रव्याचे प्रकार जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये परत पुन्हा आपल्याला अनेक याचे प्रकार आपण जर बघितलं तर हे धातू, अधातू आणि धातू सदृश्य अशा स्वरूपात पडतात। संयुगाच्या मध्ये 2 प्रकारचे आहेत। संयुगाचे प्रकार हे कार्बनी संयुगे आणि अकार्बनी, जसे की आपण म्हणूया सेंद्रिय, सेंद्रिय संयुगे आणि असेंद्रिय संयुगे, असेंद्रिय संयुगे। आणि मिश्रणामध्ये समांगी, समांगी मिश्रण आहे, विषमांगी मिश्रण आहे, अशी मिश्रणाची ही प्रकार यामध्ये पडतात। परंतु आपल्याला जो भाग यामध्ये पाहायचा आहे तो म्हणजे संयुगाचा भाग पाहायचा आहे। तर मूलद्रव्य आपल्याला माहिती आहे, जसे की मूलद्रव्यामध्ये जर आपण बघितलं तर हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे। आता ही जी आहेत ही संयुगे आता संयुगाचे प्रकारामध्ये यामध्ये पाहत असताना आपल्याला कार्बनी संयुगाबद्दल माहिती मिळवायची आहे। आता संयुगे, कार्बनी संयुगे म्हणजे ज्यामध्ये कार्बन हा घटक असतो अशा संयुगाला आपण कार्बनी घटक असं म्हणत असतो, कार्बनी संयुग आपण म्हणत असतो। त्यानंतर बघा असेंद्रियमध्ये जे येतात त्यामध्ये पहा NaCl येतं, त्यानंतर CuSO4 येतं। अशा प्रकारची आपल्याला जेवढी संयुग आपल्याला लिहिता येतात
याच्यामध्ये कार्बन हा घटक नसतो असे. आणि सेंद्रियमध्ये मिथेन आहे, मिथेन आहे, इथेन आहे, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन. त्यानंतर बघा साधा आणि सिंपल सांगायचं म्हणजे की वनस्पती आणि प्राणी यापासून मिळणारी जी काही संयुग आहे यांना म्हणतो आपण सेंद्रिय संयुग आपण म्हणतो. जसे की मेद आहे, कर्बोदक आहे, पिष्टमय पदार्थ आहे, आपण खात असलेला अन्न पदार्थ हे सुद्धा सेंद्रिय आहे. त्यानंतर आहे पेट्रोल आहे, डिझेल आहे, केरोसिन आहे, यासारखे पदार्थ यामध्ये येतात. आता यामध्ये पहा या संयुगामध्ये कार्बनी संयुगामध्ये हा सेंद्रिय संयुगाचा भाग आपण यामध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला पहिला थोड्या आठवामध्ये तो प्रश्न असा आहे की संयुगाचे प्रकार कोणते. तर संयुगाचे प्रकार हे आपल्याला 2 सांगता येतात. यामध्ये आपल्याला सेंद्रिय संयुगे आणि असेंद्रिय संयुगे यामध्ये ज्यामध्ये जी संयुगे आपल्याला प्राणी आणि वनस्पतीपासून मिळतात अशा संयुगांना आपण कार्बनी संयुग म्हणतो. म्हणजे आपल्या पाठाची जी सुरुवात आहे ही सुरुवात करत असताना आपण या पद्धतीनं कार्बनी संयुगामध्ये काय की वनस्पती आणि प्राण्यापासून मिळणारी जी काही संयुगे असतात या संयुगांना आपण कार्बनी संयुग आपण म्हणू शकतो. की ज्याचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये या कार्बनी संयुगाचा वापर आपण नेहमी करत असतो. आणि हा वापर करत असताना आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये इतर काही असेंद्रिय संयुग सुद्धा आपण वापरत असतो. कारण की आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारी जी काही घटकद्रव्ये आहेत ही घटकद्रव्ये दोन्ही प्रकारची आपल्याला ही आवश्यक आहे. थोड्या आठवड्यामध्ये तुम्हाला संयुगाचे 2 प्रकार विचारले होते. एक सेंद्रिय संयुगे आणि एक आहे असेंद्रिय संयुगे. त्याच्यानंतर बघा अन्नपदार्थ, धागे, कापड, लाकूड, इंधने ही नेहमीच्या वापरातील आपल्या ज्या काही वस्तू आहेत या वस्तूमध्ये आपल्याला एक सामायिक घटक आढळतो तो म्हणजे कार्बन. कार्बन ही मूलद्रव्य आतापर्यंत आपल्याला माहीत असेल की कार्बन हे जी संयुग आहे कार्बनी संयुगे ही पाहत असताना कार्बन ही जी मूलद्रव्य आहे हे मूलद्रव्य आपल्याला अनेक प्रकारची संयुग तयार होताना या कार्बनपासून तयार होताना आपल्याला लक्षात येतात. म्हणजे अगणित स्वरूपाची कार्बनकडे एक क्षमता आहे. म्हणजे कार्बन हा अगणित संयुग हे तयार करू शकतो की ज्यामध्ये मालिकाबंध शक्ती आहे. मग हा कार्बन काय आहे. कार्बन यामध्ये कार्बन ही जी मूलद्रव्य आहे ही मूलद्रव्य आहे. याचा जो अणुअंक आहे अणुअंक हा याचा 6 आहे. याची जी संज्ञा आहे संज्ञा C मूलद्रव्याचा अध्यक्ष रूपी येणाऱ्या संक्षेपाला आपण संज्ञा असं म्हणत असतो. कार्बनचा अणुअंक हा 6 आहे. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन इलेक्ट्रॉन स्वरूपन याचं स्वरूपण जर बघितलं तर 2, 4. याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे याची संयोजा ही 4 आहे. म्हणजे पहा याची जी संयोजा ही 4 आहे. याचं अणुवस्तुमान जे आहे याचं अणुवस्तुमान हे 12 आहे. म्हणजे याच्याकडे असणाऱ्या प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची एकूण बेरीज ही 12 आहे. म्हणजे याचे अणुवस्तुमान जे आहे हे 12 आहे. म्हणजे कार्बनची जर कुंडली पाहिजे जर असेल तर कार्बनच्या बाबतीत आपण कार्बन हे एक मूलद्रव्य आहे आणि त्याचा अणुअंक 6 आहे. म्हणजे अणुअंक काय म्हणतो की ज्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकामधील असणाऱ्या प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही 6 आहे. अणुअंक म्हणजे काय तर मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकातील प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे त्याचा अणुअंक आणि अणुवस्तुमानांक म्हणजे त्याच्या अणुकेंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉनची एकूण बेरीज म्हणजे P+N. म्हणजे कार्बन या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा 12 आणि त्याचं अणुक्रमांक हा आहे 6. यानंतर पहा
हे झालं ह्या कार्बनविषयी ही जी आहे. आता कार्बन हे जे मूलद्रव्य आहे, हे मूलद्रव्य इतर मूलद्रव्यासोबत संयुग निर्मिती करू शकतं. म्हणजे याची संयोजन जी आहे ही 4 आहे. 4 का? कारण की या कार्बन अणूला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी आपल्या बाह्यतम कक्षेमध्ये असणारे 4 इलेक्ट्रॉन जे आहेत, तर इतर मूलद्रव्यासोबत त्याने भागीदारी जर केली, जसे की बघा कार्बन या मूलद्रव्यानं 4 हायड्रोजनसह आपल्या बाह्यतम कक्षेतला एक इलेक्ट्रॉन 4 हायड्रोजननं जर काय केला, हा त्याच्यासोबत भागीदारी जर ठेवला, तर त्यांच्यामध्ये जो बंध तयार होतो, तो बंध जो आहे तो सहसंयोजी बंध हा तयार होत असतो. आता हे बंधाचे जे प्रकार आहेत, ते बंधाचे प्रकार आपण समजून घेऊया. आता बंध हे 2 प्रकारचे असतात. एक आहे आयनिक बंध आणि दुसरा जो बंध असतो तो म्हणजे सहसंयोजी बंध. आता बंध ही जी आहेत म्हणजे एक अणू दुसऱ्या अणूबरोबर संयुगाची निर्मिती करत असताना त्यांच्यामध्ये जो बंध असतो, तो बंध एकतर तो सहसंयोजी बंध असेल किंवा आयनिक बंध असेल. पहा, आयनिक बंध. आता हे जे बंध आहेत, बंधाचे जे प्रकार आहेत, हे 2 प्रकार. एक आहे आयनिक बंध, दुसरा आहे सहसंयोजी बंध. सहसंयोजी बंध हे बंधाचे 2 प्रकार आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. तर पहा, आयनिक बंध यामध्ये जसे की बघा सोडियम अणूने 1 इलेक्ट्रॉन दिल्याने आणि क्लोरीन अणूने 1 इलेक्ट्रॉन घेतल्याने त्यांच्यामध्ये एक बंध तयार होतो, तो म्हणजे आयनिक बंध, म्हणजे NaCl हे संयुग तयार होतं. या संयुगाची निर्मिती होते. आता म्हणजे आयनिक बंध म्हणजे की एक धातू आणि अधातू, धातू आणि अधातूमध्ये धातूने इलेक्ट्रॉन दिल्याने धातूकडे इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता असते आणि अधातूकडे इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता असते. त्यांच्यातून जो बंध तयार होतो त्या बंधाला आपण म्हणतो आयनिक बंध. आणि आयनिक बंधातून तयार होणाऱ्या संयुगाला म्हणतो आपण आयनिक संयुग. म्हणजे हे जे आहे NaCl म्हणजे हे आपण याला मीठ म्हणतो. मीठ हे आयनिक संयुग आहे. आपण या अगोदरच्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. आता इलेक्ट्रॉनची ही झाली देवाणघेवाण, म्हणजे धातूने इलेक्ट्रॉन दिल्याने आणि अधातूने इलेक्ट्रॉन घेतल्याने त्यांच्यामध्ये एक बंध तयार होतो, तो बंध म्हणजे आयनिक बंध. आणि आयनिक बंधातून तयार होणाऱ्या संयुगाला म्हणायचं आयनिक संयुग. अशा प्रकारची ही झाली आयनिक बंधाची व्याख्या. आणि आयनिक संयुगाची व्याख्या काय होते की धातूने इलेक्ट्रॉन दिल्याने आणि अधातूने इलेक्ट्रॉन स्वीकारल्याने त्यांच्यामध्ये बंध तयार आयनिक बंध तयार होतो आणि आयनिक बंधातून तयार होणाऱ्या संयुगाला म्हणतात आयनिक संयुगे. आता ही झाली आयनिक संयुगाच्या बद्दल माहिती. पहा, सहसंयोजी बंध कशाला म्हणतात की जेव्हा एक अणू दुसऱ्या अणूबरोबर स्थैर्य प्राप्त करण्यासाठी जेव्हा तो इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो, त्या बंधाला म्हणायचं सहसंयोजी बंध. जसे की ऑक्सिजन अणू स्थैर्य प्राप्त करण्यासाठी दुसऱ्या ऑक्सिजन अणूबरोबर तो भागीदारी करतो आणि स्थैर्य प्राप्त करतो. जसे की N2 हा सुद्धा आहे म्हणजे नायट्रोजन. त्याच्यानंतर पहा, आता ही सहसंयोजी बंधाची उदाहरणं सांगत असताना त्यानंतर आपल्या परिचयाचं सगळ्यांना सोपं वाटणं हा आहे मिथेन. कार्बन अणू आपल्या बाह्यतम कक्षेतले 4 इलेक्ट्रॉन हा हायड्रोजनच्या 4 इलेक्ट्रॉन बरोबर भागीदारी करतो आणि त्यांच्यामध्ये सहसंयोजी बंध तयार होतो. आणि तो सहसंयोजी बंध म्हणजे यांच्यामध्ये असणारा जो काही बंध आहे, हा बंध सहसंयोजी बंध यामध्ये तयार होतो. आता ही त्याची रचना झाली. आता ह्या रचनेबद्दल आपण या पाठामध्ये अधिक माहिती आपण घेणारच आहोत. पहा, आपल्याला विचारलंय की हा कार्बन, त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रश्न विचारलाय की कार्बन अणूच्या बद्दल आपल्याला प्रश्न विचारलेला आहे
की कार्बनचा अणुअंक किती आहे 6 आहे. त्याची इलेक्ट्रॉन स्वरूपाने आपण 2 4 सांगितलेलं आहे. त्याची संयोजी आपण 4 सांगितली आहे. त्याच्यानंतर याचं गणातलं जे स्थान आहे गण कितवा आहे. तर पहा अणूच्या बाबतीत बोलत असताना कार्बन अणूच्या बाबतीत 2 आणि 4 याच्याकडे कक्षा किती 2 आहेत. कक्षा किती आता 2 आहेत. म्हणून याचं जे आवर्त आहे हे आवर्त म्हणजे कक्षेचा क्रमांक कक्षा 2 आहेत म्हणून आवर्त किती आहेत दुसऱ्या आवर्तात आहे. आणि याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे आणि ह्याचं स्थान हे जे आहे हे 14व्या गणामध्ये याचं स्थान दिलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हा कार्बन अणू हा अधातू मूलद्रव्य आहे आणि आवर्त सारणीच्या हे उजव्या बाजूला असणारं हे अधातू मूलद्रव्य हे आहे. आता कार्बनच्या बाबतीत आपल्याला आणखी माहिती याच्यामध्ये घ्यायची. तर सेंद्रिय संयुगे असेंद्रिय संयुगे असे 2 मुख्य प्रकार जे आहेत तर हे या कार्बन अणूच्या बाबतीत कार्बनी सेंद्रिय संयुगाच्या बाबतीत हे पडत असतात. पहा आपण यामध्ये सेंद्रिय संयुगे आणि असेंद्रियमध्ये हा सेंद्रियमध्ये येणारा भाग आहे. त्यानंतर पहा इतर काही वस्तू ज्या आहेत जसं की धातू आहेत, धातू अधातू आणि धातू सदृश्य मूलद्रव्य असे 3 प्रकार हे मूलद्रव्याचे प्रकार हे पडत असतात. आपण धातू आणि अधातू याबद्दलची माहिती आपण यापूर्वीच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये आपण घेतलेली आहे. पहा अन्नपदार्थापासून तर इंधनापर्यंत आपण जेवढ्या वस्तू आपण दिवसभरामध्ये वापरतो यामध्ये अनेक विविध वस्तू आपण कार्बनी वस्तू वापरत असतो. यामध्ये कार्बन हे जे मूलद्रव्य आहे हे कार्बन मूलद्रव्य हे अद्वितीय असणारं मूलद्रव्य आहे. म्हणजे सेंद्रिय संयुगापासून बनलेले पदार्थ जे असतात हे कार्बनी पदार्थ असतात. हे कार्बनी पासून बनलेले पदार्थ हे आहे. सर्व सेंद्रिय संयुगामध्ये अत्यंत महत्त्वाचं मूलद्रव्य म्हणजे कार्बन आहे हे आपणास माहिती आहे. सुमारे 200 वर्षापूर्वी असं मानणं होतं की सेंद्रिय संयुगे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फक्त सजीवापासूनच मिळवता येतात. परंतु मात्र प्रयोगशाळेमध्ये असेंद्रिय संयुगापासून सेंद्रिय संयुग बनवण्याचं युरिया हे जे आहे हे होलहर्न या शास्त्रज्ञानं सर्वप्रथम हे दाखवले आणि होलर या शास्त्रज्ञांनी सेंद्रिय संयुग जे आहे असेंद्रिय संयुगापासून युरिया हे सेंद्रिय संयुगाचं विश्लेषण केलं हे सर्वप्रथम या होलरनं केलेलं आहे. पहा कार्बनी घटक मूलद्रव्य असलेल्या सर्व संयुगामध्ये कार्बनी संयुग हे आहेत. त्यामध्ये अपवाद जे आहे अपवाद असलेले जे आहे ते कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बाईड क्षार, कार्बोनेट क्षार ही कार्बनची असेंद्रिय संयुग आहे. आता कार्बनची असेंद्रिय संयुगे कोणती असं आपल्याला म्हटलं जातं की कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे. ही असेंद्रिय असणारी म्हणजे 2 प्रकार जे आपण कार्बनच्या बाबतीत कार्बनी संयुगाच्या बाबतीत पाहत असताना 2 प्रकार यामध्ये हे पडतात. तर त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे कार्बनी संयुगाच्या बाबतीत 2 प्रकार. एक म्हणजे पहा यामध्ये याचे 2 प्रकार यामध्ये पडतात. पहा पहिला जो प्रकार आहे हा आहे सेंद्रिय, दुसरा आहे असेंद्रिय. आता सेंद्रियमध्ये कोणते येतात? वनस्पती आणि प्राणी. वनस्पती आणि प्राणी पहा वनस्पती आणि प्राणी असे सेंद्रियचे 2 प्रकार पडतात. आणि मानवनिर्मित जे काय बनवलेला होता तो होलर या शास्त्रज्ञाने युरियाचं संश्लेषण करून हा मानवनिर्मित सेंद्रिय पदार्थ बनवला गेला प्रयोगशाळेमध्ये. ही जी गोष्ट होती यामध्ये 200 वर्षापूर्वीची असणारी बाब जी आहे ही पण पूर्वी असं मांडण्यात येत होतं की फक्त वनस्पती आणि प्राण्यापासूनच ही सेंद्रिय संयुगे ही तयार करता येतात. परंतु नंतरचं वाक्य हे नंतर फोल ठरलं आणि होलरनं प्रयोगशाळेमध्ये युरियाचं संश्लेषण केलं गेलं. असेंद्रियमध्ये कार्बनी संयुग सुद्धा आहेत. त्यामध्ये कोणते तर कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बोनेट आणि बायकार्बोनेट. जसं की कार्बोनेट बायकार्बोनेटमध्ये जर पाहायचं जर म्हटलं तर पहा Na2CO3 त्यानंतर NaHCO3 म्हणजे हा बायकार्बोनेट हा कार्बोनेट. त्यानंतर आपल्याला अनेकीची कार्बोनेटचं जे काय आहेत तसं झिंक कार्बोनेट आहे, कॉपर कार्बोनेट आहे,
ही जी कार्बोनेटची जी उदाहरणं आहेत ही असेंद्रिय संयुगामध्ये आहे. काही कार्बाईडची जी क्षार आहेत ही यामध्ये येणारी ही उदाहरणं याची आहेत. आता कार्बनिक संयुगामध्ये असणारा जो बंध आहे म्हणजे बॉन्ड इन कार्बन कंपाऊंड, कार्बनिक संयुगामध्ये जे बंध आहेत या पाठापूर्वी तुम्ही या अगोदरच्या पाठामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की 2 प्रकारचे यामध्ये आपण बंध पाहिले. त्या बंधामध्ये जो काही बंध पाहिला आपण त्यामध्ये आयनिक बंध, बंधाचे प्रकार, आयनिक बंध, आयनिक बंध. दुसरा पाहिला तो म्हणजे सहसंयोज बंध. या बंधातून तयार झालेली जी संयुग आहे, बंधाच्या प्रकारानुसार पडलेली जी संयुग आहे आयनिक संयुगे, आहे की नाही, आयनिक संयुगे, आयनिक संयुगे आणि सहसंयोज संयुगे, संयुगे. आता सहसंयोज संयुगे आणि आयनिक संयुगे यांच्यातला जो फरक आहे हा फरकही आपण पाहिलेला आहे की आयनिक संयुगे ही पाण्यात द्रावणी असतात, तर ही सेंद्रिय द्रावकामध्ये अद्रावणी असतात. म्हणजे पेट्रोल, डिझेल, केरोसिनमध्ये ही अद्रावणी असतात. म्हणजे जसं की मीठ आहे उदाहरणार्थ, पाण्यात टाका विरघळतं, पण सेंद्रिय द्रावकामध्ये हे विरघळत नाही. सहसंयोज संयुगे ही जी आहेत यांच्या बाबतीत ही पाण्यात विरघळत नाहीत, म्हणजे पाण्यात न विरघळणारी आहेत, म्हणजे ही सेंद्रिय द्रावकातच विरघळतात. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आयनिक संयुगाचे द्रवणांक आणि उत्कलनांक हे उच्च असतात, कारण की यांच्यामध्ये जे बंध असतो हा आयनिक जे बंध असतो ह्या बंध तोडण्याकरता लागणारी जी ऊर्जा असते ही ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागत असते. म्हणून आयनिक संयुगाचे बंध तोडणे ही खूप म्हणजे त्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे ही ऊर्जा ही जास्त लागते. परंतु सहसंयोज संयुगाच्या बाबतीत असं होत नाही. त्यांचे द्रवणांक जे आहेत किंवा त्यांचा उत्कलनांक आहे यांचा उत्कलनांक, आयनिक संयुगाचा उत्कलनांक, द्रवणांक आणि उत्कलनांक हे उच्च असतात आणि सहसंयोज संयुगाचे द्रवणांक आणि उत्कलनांक हे कमी असतात. याचं कारण आहे की सहसंयोज संयुगाचे उत्कलन बिंदू जे आहे, उत्कलनांक आहे हा 300 पेक्षा कमी असल्याचं आढळून येतं आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक तक्ता दिलेला आहे, त्या तक्त्यामध्ये पहा तुम्हाला मिथेनचं दिलेलं आहे द्रवणांक -183 दिलं आहे, द्रवणांक दिलं आहे -162. इथेनॉलचं दिलेलं आहे, इथेनॉल -117, 78, क्लोरोफॉर्म 64, 61. आता याच्यामध्ये तफावत तुम्हाला पाहायला मिळते. बऱ्याच ठिकाणी याच्यामध्ये पाठ्यपुस्तक मंडळाची चूक आहे की बरोबर आहे यामध्ये पाहणं गरजेचं आहे. 9वीच्या पुस्तकामध्ये वेगळे याच्या किमती दिलेल्या आहेत आणि यामध्ये वेगळ्या किमती दिलेल्या आहेत. असो, त्यावर आपण नंतर चर्चा करूया. मागील वर्षी आपण द्रवणांकाच्या बाबतीत, विद्युत वाहकाच्या बाबतीत परीक्षण केलं की युरिया असेल, ग्लुकोज असेल या पदार्थातून विद्युतधारेचं वहन हे होत नाही. जसे की आयनिक संयुगाच्या वितळलेल्या अवस्थेमधून विद्युतधारेचे वहन होते, परंतु मात्र सहसंयोज संयुगाच्या द्रावणातून विद्युतधारेचं वहन होत नाही. म्हणजे सेंद्रिय द्रावके ही विद्युत दुर्वाहक असतात, म्हणजे यातून विद्युतधारेचे वहन हे होत नाही. बहुतांशी कार्बनी पदार्थाच्या संरचनेमुळे आयनिक बंधाचं त्यामध्ये अभाव असल्यामुळे त्यातून विद्युतधारेचे वहन होत नाही. म्हणजे आयन, त्यातील असणारे आयन जे आहेत हे आयन विद्युतधारेचे वहन हे करत नाहीत. पहा, मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या बाबतीत आपण सहसंयोज बंध हे आपण या अगोदरच आपण पाहिलेलं आहे. सहसंयोज बंधाच्या बाबतीत आपल्याला अभ्यास करत असताना पान क्रमांक 111 वरती तुम्हाला दिलेला आहे की कार्बन अणू, त्याच्यानंतर आहे कार्बनी इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि संयोजा, त्याच्यानंतर आहे नजीकच्या राजवायू आणि इलेक्ट्रॉन स्वरूपणाबद्दलची आपल्याला माहिती दिलेली आहे की कार्बनच्या संयुगाच्या बाबतीत ती आपल्याला दिसून येते. तर तुम्हाला या अगोदरही मी सांगितलं आहे की कार्बनी संयुगाच्या बाबतीत कार्बन हा जे मूलद्रव्य आहे, कार्बन
यामध्ये कार्बनचा अणुअंक हा 6 आहे. त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन, कार्बनचा अणुअंक 6 आहे, त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 4 आहे. म्हणजे के आणि एल या दोन कक्षामध्ये जर बघितलं तर याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे. जर याच्या बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन गमावले तर त्याला शेजारच्या हेलियम सारखी स्थैर्य प्राप्त होतं, म्हणजे याचं द्वियक पूर्ण होतं. जर त्यानं आपल्या बाह्यतम कक्षेतले 4 इलेक्ट्रॉन दिले तर. जर कार्बन अणूनं आपल्या बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन जर मिळवले, म्हणजे शेजारचं जे निष्क्रिय मूलद्रव्य वायू जे आहे ते म्हणजे निऑन आहे. ह्या निऑनचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 8 आहे. या पद्धतीनं म्हणजे याला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी याला बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन, त्याला जर का 4 इलेक्ट्रॉन जर मिळवले तर शेजारच्या निऑन सारखे स्थैर्य प्राप्त होते. आणि कार्बन या अणूनं 4 इलेक्ट्रॉन जर गमावले तर शेजारच्या हेलियम सारखं त्याला स्थैर्य प्राप्त होतं. अशा प्रकारच्या 2 संभाव्यता या ठिकाणी कार्बनच्या बाबतीत 2 मार्ग असू शकतात असं म्हणत आहे. पहा, एखाद्या अणूला बंध तयार करण्यासाठी जी प्रेरक शक्ती असते ती प्रेरक शक्ती म्हणजे नजीकच्या स्थायी स्वरूपाचं इलेक्ट्रॉन स्वरूपन गाठणं. म्हणजे यासारखंच त्याला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी, म्हणजे हेलियम सारखं स्थैर्य प्राप्त करण्यासाठी त्याला बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन गमावे लागतील. जर त्याला निऑन सारखं जर स्थैर्य प्राप्त करायचं असेल, शेजारच्या निष्क्रिय मूलद्रव्यासारखं जर का स्थैर्य प्राप्त करायचं असेल तर त्याला 4 इलेक्ट्रॉन त्याला हे स्वीकारावं लागतं. म्हणजे त्यांना जर का 4 इलेक्ट्रॉन जर मिळवले तर त्याला शेजारच्या निऑन सारखे स्थैर्य प्राप्त होतं. म्हणजे 4 इलेक्ट्रॉन स्वीकारल्यानं त्याला शेजारच्या निऑन सारखे स्थैर्य प्राप्त होते. आणि त्यानं जर 4 इलेक्ट्रॉन जर गमावले तर त्याला हेलियम सारखं स्थैर्य हे प्राप्त होतं. असे 2 मार्ग यासाठी आहेत. पहा, याच्या बाह्यतम कक्षा म्हणजे संयोजक कक्षा. म्हणजे त्यांना स्थैर्य प्राप्त करण्यासाठी जी काही संयोजक कक्षा आहे ती एल कक्षा आहे. त्या एल कक्षेमधले त्यानं 4 इलेक्ट्रॉन जर गमावले तर त्याला धन आयनाला राजवायूचं स्वरूपन सुद्धा प्राप्त होतं. आणि निव्वळ उच्च प्रभारामुळे त्यामध्ये अस्थायी ही ठरतो आणि कार्बन अणूला राजवायूसारखी गाठण्यासारखी हाही मार्ग त्याला स्वीकारता येत नाही. संयोजा कक्षामध्ये एकामागून 4 इलेक्ट्रॉन स्वीकारून त्याला राजवायूसारखं स्थैर्य गाठणं म्हणजे हा एक त्याच्यासाठी एक नवा, म्हणजे या पद्धतीमध्ये नवा इलेक्ट्रॉन स्वीकारून कार्बन अणू निव्वळ ऋण प्रभार वाढत जातो. त्यामुळे पुढचा वाढीव असणारा पुढचा इलेक्ट्रॉन स्वीकारत असताना वाढीव प्रतिकारशक्तीवर मात करण्यासाठी त्याला जास्तीत जास्त ऊर्जा लागून ते आणखी अवघड जाते. आणि ही प्रक्रियेत अंतिमतः कार्बन अणू 4 ऋण आणि राजवायूसारखं स्थैर्य प्राप्त सुद्धा अस्थायी असतो. कारण यामध्ये 6 धन प्रभारासाठी त्याला 10 इलेक्ट्रॉनना गृहीत धरून जाणं हे अवघड जातं. म्हणून ऋण आयन हा आयनावरती ऋण प्रभार हा निव्वळ उच्च प्रभारामुळे तो अस्थायी ठरतो. त्यामुळे राजवायू स्वरूपन गाठण्यासाठी कार्बन अणू हाही मार्ग स्वीकारत नाही. म्हणजे 2ही मार्ग यामध्ये स्वीकारत नाही. मग कार्बन अणू त्याच्या 4 इलेक्ट्रॉनचं इतर अणूबरोबर संधान साधतो. म्हणजे त्याला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी तो शेजारच्या राजवायूसारखे स्थैर्य प्राप्त करण्यासाठी तो इतर अणूबरोबर स्थैर्य साधून त्यावरती कोणताच अणूवर निव्वळ प्रभार निर्माण होत नाही. म्हणजे विद्युतदृष्ट्या तो उदासीन राहतो. या सर्व बाबतीत तो अस्थायी स्वरूप प्राप्त होते आणि त्यामुळे कार्बन अणू हा मार्ग स्वीकारतो. म्हणजे हा तिसरा जो आहे तो मार्ग तो काय करतो, स्वीकारतो. म्हणून आपल्याला माहिती आहे की 2 अणू जेव्हा 2 संयोजा इलेक्ट्रॉनचं संधान करून जो रासायनिक बंध तयार करतो तो बंध म्हणजे सहसंयोज बंध. आणि सहसंयोज बंधाच्या नंतर आपण त्यांचं जी काही रचना आहे ही रचना आपण पुढच्या तासिकेला पाहणार आहोत.